तर नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय सदर्न अमेरिकन स्टाईल फ्राईड चिकन. काय कधी कधी आपण जात असतो आवडीनं बाहेर खायला. ते फ्रोझन चिकन डीप फ्राय केलेलं असतं पाम ऑइलमध्ये आणि त्याच्यासाठी आपण 300 ते 400 रुपये पे करतो आणि मस्त मजेत खाऊन घरी येतो आणि आपल्याला माहिती पण नसते की आपण आपल्या शरीरात काय घेतलं आहे. कधीमधी खायला काय हरकत नाही आहे, पण जर आपण इतकी सोपी रेसिपी जर घरच्या घरी बनवू शकतो तर मग बाहेर कशाला जायचं खायला. तर रेसिपी जी आहे ती पूर्ण बघा स्टार्ट टू एंड, जेणेकरून तुम्हाला खूप सोपी राहील घरच्या घरी बनवायला. चला तर मग सुरू करूया. तर काय करायचं की चिकनच्या दुकानात जाऊन त्याला चिकन लेग आणि चिकन ब्रेस्ट सांगायचा काढायला. तो काढून देतो आणि घरी आल्यानंतर हे बघा, हा जो चिकन लेगचा जो जाड पार्ट असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला चिरा मारून घ्यायच्या आहेत. एक 3 ते 4 चिरा, जेणेकरून ते फ्राय व्हायला ते जास्त वेळ घेत नाही. हे बघा, नीट बघा, जाड पार्टला चिरा मारायच्या आहेत. आता इथे एका वाटीमध्ये दही घ्यायचे, जवळपास 200 ग्रॅम, जवळपास 1 वाटी दही असतं, ते छोट्या पॅकेटमध्ये मिळतं. त्याच्यामध्ये आपल्याला दाणेदार वाटलेलं एक अर्धा चमचा काळं मिरं टाकून घ्यायचे. 1 चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आणि थोडंसं हळद आणि मीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं. आता त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला एकत्र करून घ्यायचं, कारण हे जे बॅटर आहे ना, हेच त्या चिकनला आपल्याला टेस्ट देणार आहे बरं का. ते याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे. आता त्याच्यामध्ये हे स्कोर केलेलं चिकन, म्हणजे जे कापलेलं चिकन आहे आपलं चिकन लेग, तो टाकून घ्यायचा आहे. आणि चिकन ब्रेस्टचा जो पीस आहे तो देखील जर तुम्हाला मिळाला तर एकदम बेस्ट. जर त्याला नसल काढता येत चिकनवाल्याला तर तुम्ही त्याला मोठा तुकडासुद्धा मागू शकता की हड्डीसहित मला दे म्हणून. आणि ते त्याला घेऊन आपल्याला व्यवस्थितरित्या ते मॅरिनेट करायचे. ते पूर्ण आतपर्यंत गेलं पाहिजे, चिरामध्ये गेलं पाहिजे. अशा रीतीनं आपल्याला तो मसाला पूर्ण लावून घ्यायचा आहे त्याचा, आणि 1 तास याला फ्रीजमध्ये ठेवायचे मॅरिनेट करायला. आता एका वाटीमध्ये मैदा घ्यायचा आहे. 1 वाटी मैदा, अर्ध वाटी तांदळाचं पीठ. त्याच्यामध्ये दाणेदार वाटलेलं थोडंसं परत काळं मिरं टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं जास्त ठेवा, कारण ह्यानेच त्या आउटर लेअरला जो क्रंचीनेस येणार आहे तो येईल आणि टेस्ट देखील यानेच येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर गार्लिक पावडर टाकायची असेल तर तुम्ही गार्लिक पावडरसुद्धा या स्टेजला टाकू शकता. आता 1 तासानंतर ते मॅरिनेट केलेलं चिकन काढायचं आहे फ्रीजमधनं आणि याच्यामध्ये आपल्याला आता मैद्यामध्ये टाकायचं आहे. त्याला कोट करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, तर ही जरा व्यवस्थित बघा. मैदा अगोदर लावून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि मग त्याला दाबायला सुरुवात करायची. परत मैदावरती लावायचा आहे आणि परत प्रेस करून घ्यायचं आहे. याने काय होतं की त्याला 2-3 वेळेस त्याच्या लेअर चढतात मैद्याच्या, आणि चिकन जे आहे ते डीप फ्राय केल्यानंतर खूप क्रिस्पी होतो. हे बघा, आता उरलेला मैदा थोडा झटकून घ्यायचा आहे आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. त्याचप्रकारे चिकनचा ब्रेस्ट, किंवा तुमच्याकडे चिकन ब्रेस्ट नसेल तर दुसरा कुठलाही जो नॉर्मल चिकनचा पीस असतो मोठा, तो आपल्याला कोट करून घ्यायचा आहे. मैदा त्याच्यावरती पहिले टाकायचं आहे आणि नंतर प्रेस करायचं आहे. असं 3-4 वेळेस त्याला रिपीट करायचं आहे आणि मग उरलेलं जो मैदा आहे तो झटकून घ्यायचा आहे. हे बघा, अशा रीतीने. आता तेल आपल्याला छान रीतीने गरम करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित, आणि मग त्याच्यामध्ये हे चिकनचे पीस आपल्याला टाकायचे आहेत. आणि एकदा का चिकनचे पीस आपण याच्यात टाकले की तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मीडियम करायचं आहे. गॅसचं टेम्परेचर हे मीडियम करायचं आहे आणि खूप सारे पीस एकाच वेळेस नका टाकू. तेल थोडंसं जास्तच घ्या आणि त्याच्यामध्ये त्याला फ्राय व्हायला थोडीशी स्पेस द्या. अधूनमधून त्याला चेक करत राहा फ्राय करताना की खाली चिटकत तर नाही आहे ना. एक 8 ते 10 मिनिटं साधारणतः याला मीडियम टेम्परेचरवर फ्राय करायला लागतील. जर ऑइलचं टेम्परेचर खूप डाऊन झालं असेल तर तुम्ही थोडंसं त्याला टेम्परेचर वाढवायचं आहे. त्याला खूप डाऊन नाही द्यायचं टेम्परेचरला बरं का ऑइलचं, एवढं लक्षात ठेवा. आणि बघा किती सुंदर गोल्डन अशी क्रिस्पी आपलं फ्राईड चिकन हा रेडी झालेला आहे. एक जवळपास 10 मिनिटं मला लागले. किती वेळ लागेल हा तुमच्या चिकनच्या पीसवरती डिपेंड आहे बरं का, पण किती सुंदर दिसतोय बघा. जवळपास 8 ते 10 मिनिटात ही रेसिपी पूर्ण होते. तर नक्की ट्राय करून बघा.